नमस्कार सर्वांना. आज हा जो व्हिडिओ तुमच्या समोर आणलेला आहे, तो व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी तुमच्या समोर हा व्हिडिओ मी आणलेला आहे. आता तुम्ही बघत असाल, की प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर काही भिकारी बसलेले असतात. तर ते भिकारी आपल्याला बसलेले असताना दिसतात, की त्यांचे पाय तुटलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला ते दृष्टीस पडतात आणि ते बसलेल्या ठिकाणी भीक मागत असतात. म्हणजेच रस्त्यावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसून पाय बांधलेले दाखवणारे, दिवसभर भीक मागणारे काही लोकं हे खोटेपणाने लोकांना अक्षरशः फसवत असतात. ते तुम्हाला आता दिसतंच आहे, की हा जो भिकारी आहे तो एका अ, सामसूम ठिकाणी, अननोन ठिकाणी येऊन म्हणजेच त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन स्वतःचे कपडे आता तो चेंज करतोय. सगळ्या जे काही पायाला बांधलेल्या ज्या पट्ट्या आहेत त्या काढतोय आणि नंतर हळू-हळू तो स्वतःचे कपडे व्यवस्थित घालून स्वतःच्या पायावर तो उभा राहतोय आणि सगळं काही आपला दिवसभराचा हा कोटा पूर्ण झाल्यावर म्हणजेच हे भिकारी ठराविक ठिकाणी जाऊन आपली पट्टी वगैरे काढून, कपडे वगैरे चेंज करून सामान्य माणसासारखे अगदी तिथून निघून जातात. म्हणजेच अशा प्रकारे लोकांच्या या सहानुभूतीचा गैरफायदा घेतला जातो, असं वाटत नाही का तुम्हाला त्यांच्याकडून? या व्हिडिओचा उद्देश म्हणजे समाजात चालणाऱ्या फसव्या भीक मागणाऱ्या या पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करणं हे आहे. खरी जर मदत करायचीच असेल तर खऱ्या गरजूंना द्या आणि फसव्या प्रकारांना बळी पडू नका. यामुळे स्पष्ट होतंय, की अनेक ठिकाणी भीक मागणं हे गरजेपोटी नव्हे, तर फसवणुकीसाठी केलं जात आहे. या व्हिडिओचा उद्देश म्हणजे समाजात चालणाऱ्या या फसव्या प्रकारांबद्दल लोकांना जागरूकता निर्माण करणं हेच आहे. खरी मदत खरंच गरजू लोकांनाच करा आणि अशा फसवणुकीला बळी पडू नका. धन्यवाद.